वानखडे साहेब, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 135वा जयंती महोत्सव आहे. त्या प्रित्यर्थ तुम्ही काय सांगाल? सर्वात प्रथम सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांना खूप खूप शुभेच्छा. दोन गोष्टी सांगायचं आहे मला. सर्वात प्रथम आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला आणि सर्वात मोठा संविधान आपल्याला दिलेलं आहे, त्यामध्ये शिक्षणावर खूप जोर आहे त्यांचा. तर जास्तीत जास्त आपल्या लोकांना शिक्षण करायचं आहे. जास्तीत जास्त सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये UPSC MPSC बाकीचे जे सर्व सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. दुसऱ्या म्हटल्यावर आज जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी त्रिशरण पंचशील यांना स्वीकारलेलं आहे, यांना समाजाला आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ड्रग्सच्या विरोधात पण सांगितलेलं आहे. पुरा मेरं म्हणजे पमाडखाना वेर मध्ये शिकापदम समजलं. याचा अर्थ हे आहे, मी कधीच व्यसन नाही करणार, ड्रग्सचं सेवन नाही करणार. तर त्याचा आपण सर्वांनी प्रचार पण करावे आणि प्रसार करावे. साहेब, खूप चांगला आजच्या दिनी तुम्ही हा विषय मांडला, कारण ड्रग्ज ही आपल्या देशाला भेडसावणारी समस्या आहे. बरोबर. खरोखर तुमच्यासारखे अधिकारी असा विचार करतात, फार चांगलं वाटलं. क्रांतीजी, जय भीम. आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती दिनानिमित्त तुम्ही काय सांगाल? मला आज फक्त आपल्या महिलांना एक संदेश द्यावासा वाटतो की आपले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या आपल्याला सुविधा आणि हक्क निर्माण करून दिलेले आहेत संविधानात, त्याचा आपण वापर करायला बऱ्याच वेळेला विसरतो. आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला आहे, आपल्याला रोजगार मिळावा ह्याचा हक्क, लग्नाचा, डिवोर्सचा, मूल हवं आहे की नको आहे, त्या मुलाची कस्टडी कोणाकडे असली पाहिजे ह्याचा आपले हक्क जर जाणून आपण शिक्षणाचा जास्तीत जास्त वापर करून स्वतःच्या हक्कांसाठी जर लढायला शिकलो तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी जे कार्य करून ठेवलेलं आहे त्याचं कुठेतरी आपण त्यांना म्हणजे म्हणतो ना, आपण त्यांना बरं वाटेल असं वागू. आणि जर आपल्याला एवढे हक्क मिळवून देऊन सुद्धा आपण जर अशिक्षित राहिलो, कोणाच्या तरी दबावाखाली राहिलो, आपण जर स्वतःचे हक्क ओळखलेच नाही आणि कायम एक दुर्बळ महिला म्हणून जगलो तर हा त्यांचा अपमान होईल. त्यामुळे स्वतःचे हक्क जाणून त्या पद्धतीने काम करायला शिकतो. मॅडम, आज कित्येक इतर समाजातील महिला आहेत, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी काय कार्य केलं हेच माहिती नाही. तर अशा महिलांना तुम्ही काय उपदेश द्याल? मला तेच त्यांना म्हणायचं आहे ना की आपले हक्क आधी कसे निर्माण झाले, इतिहासाचा अभ्यास काय आहे, आपल्याला आधी काय अवेलेबल होतं आणि आता काय अवेलेबल करून दिलेलं आहे ह्याचीच अनेक जणांना जाण नसते. ती एज्युकेशन मार्फतच येऊ शकते, शिक्षणामार्फतच ती येऊ शकते. जास्तीत जास्त वाचा. म्हणतो ना आपण की कँडी फ्लॉस एक जग असतं आणि एक रिॲलिटीचं जग असतं. कँडी फ्लॉस जग हे फक्त 4 ते 5% आहे आणि जे खरं जग आहे 95 ते 90% भारतात ज्या महिला रोजच्या रोज जे अनुभव घेत आहेत ते खूप वेगळं आहे. तर त्याचा अभ्यास करायला शिकतो.